उद्धव ठाकरेंचा आज शिवनेरी दौरा रद्द, हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार हुकुमशहा तटकरेंकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख, तटकरेंकडून विधानसभा अध्यक्षांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख, अजित पवार गटाच्या वकिलांकडून निवडणूक आयोगामध्ये करण्यात आला होता युक्तिवाद। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, ईडीचा धाक दाखवला जातोय, आम्ही कोर्टामध्ये जाऊ, मविया नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। कंपनीचा मूळ मालक गद्दार गँगमध्ये आणि सूरज चव्हाणला अटक केली, कंपनीच्या मालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 30 जानेवारीला सुनावणी, मात्र विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर, विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता, तर 31 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना। ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, सुनील प्रभूंकडून सुप्रीम कोर्टामध्ये केलेल्या याचिकेबद्दल सुनावणी। प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा विचार पक्का, वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सांगितलं त्यांचं नेतृत्व राखायचं, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झाले, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे। मविया सरकार जाऊन 2 वर्ष झाली, पण अद्याप जागावाटपावर एकमत नाही, वंचितला वापरण्याचा प्रयत्न केला तर मोदींबरोबर तुम्हाला गाडू, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमधल्या नेत्यांवर निशाणा। मला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही जसं इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू, एवढं लक्षात